लासलगावमध्ये कांद्यासाठी शोले स्टाईल आंदोलन, पदाधिकारी आक्रमक. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे कांद्याच्या घसरत्या दरांविरोधात आज अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावमध्ये कांद्याचे सरासरी बाजारभाव 1000 रुपयांच्या आत घसरल्याने शेतकरी आणि पदाधिकारी संतप्त झाले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि छावा क्रांतीवीर सेना यांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. आंदोलनकर्त्यांनी लासलगाव बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. चित्रपटातील प्रसिद्ध दृश्याची आठवण करून देणाऱ्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. जोरदार घोषणाबाजी करत कांद्याला किमान 2000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा अशी मागणी करण्यात आली. तसेच कांद्याला अनुदान जाहीर करावे आणि समांतर बाजारभाव योजना तातडीनं लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील 15 आमदारांनी विधिमंडळात विशेष सभा घेऊन कांद्याच्या प्रश्नावर ठोस भूमिका मांडावी किंवा या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आंदोलनाची तात्काळ दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. दरम्यान या शोले स्टाईल आंदोलनामुळे लासलगावमध्ये कांद्याच्या दराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये आपण पाहिलं असेल की सकाळी 1000 रुपयाच्या आत भाव आलेले आणि याच्या संदर्भात या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याची गरज होती. जे कायमचे आंदोलन त्यापेक्षा या ठिकाणी शोले स्टाईल शेतकऱ्यांनी आणि सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. ते आमची एवढीच मागणी होती या ठिकाणी की जे काही 15 आमदार आपले विधानसभेमध्ये आहेत नाशिक जिल्ह्यातले, त्या सगळ्याच आमदारांनी फक्त आज वॉकआउट केलं पाहिजे विधानसभेमधून, किंवा आपल्या कांद्याच्या संदर्भात भावांतर योजनेच्या संदर्भात असतील, नाफेडच्या चुकीच्या पद्धतीने खरेदी असेल, या मागण्या घेऊन त्या ठिकाणी लक्षवेधी त्या ठिकाणी मांडल्या पाहिजेत. या ठिकाणी राज्याचे माजी कृषी मंत्री आणि सन्माननीय आमदार कोकाटे साहेबांचा आंदोलन सुरू असताना फोन आला होता. आम्ही त्यांनाही विनंती केली की साहेब, आपल्याला या संदर्भात संपूर्ण माहिती आहे, आपण कृषी मंत्री म्हणून काम केलेलं आहे, की आपण या संदर्भात कांद्याची लक्षवेधी विधानसभेमध्ये करावी अशी मागणी आम्ही त्यांना केली. आणि प्रशासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन या ठिकाणी थांबवलंय, तात्पुरतं थांबवलंय. परंतु शासन जर लक्ष देणार नसेल तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन, उग्र आंदोलन या ठिकाणी केले जातील आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठेतरी वेगळ्या प्रकारचं शोले स्टाईल आंदोलन शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून या बाजार समितीकडे पाहिलं जातं आणि शेतकऱ्याचा कांदा ट्रॉली टाकेपर्यंत किंवा त्याच्या वाहनात टाकेपर्यंत त्याला बाजारभाव या ठिकाणी माहीत नसतो आणि मार्केटच्या खळ्यामध्ये आल्यानंतर त्याची कुठेतरी फसवणूक या ठिकाणी केली जाते. यामध्ये कुठेही व्यापाऱ्याचा पण दोष नाही आणि शेतकऱ्याचा पण दोष, पण व्यापारी आणि शेतकरी जे काही समीकरण आहे ते समीकरण सरकारच्या माध्यमातून कुठेतरी चुकलेलं आहे. भावांतर योजना या ठिकाणी लागू केली पाहिजे आणि ती भावांतर योजना जर या ठिकाणी लागू जर झाली तर शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळू शकतो. किमान सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल भाव शेतकऱ्याला या ठिकाणी मिळावा. याचं कारण असं आहे की त्या शेतीसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचे रोज नव्यानं भाव या ठिकाणी वाढत आहे आणि शेतकरी कुठेतरी पुरता फसला जातोय. मग त्याची जी फसवणूक आहे ही फक्त सरकार थांबू शकतं आणि हा गरीब शेतकरी, कष्टकरी शेतकरी जर सरकारकडे मायबाप म्हणून जर बघत असेल तर त्या मायबापाचं लेकरांना न्याय देण्याचं काम आहे आणि सरकार कदाचित या माध्यमातून, या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देईल, ही आम्हाला खात्री आहे या ठिकाणी.